चहा घेतलाय, जरा गरम झालोय, अंग जरा गरम केले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर घरात बसून लय वैताग आलाय. दुपारचे वाजलेत आत्ता बरोबर 3:45 आणि माझा आणि माझ्या मित्राचा म्हणजे अवध्याचा प्लॅन झाला की पन्हाळ्याला जायचं. कारण पाऊस चालू आहे कोल्हापुरात, तरी सध्या तरी पाऊस चालू आहे आणि ह्या मान्सूनमध्ये ह्या वातावरणामध्ये आपला पन्हाळगड फिरण्याची मजा खूप आणि खूप वेगळी आहे. म्हणून आम्ही चाललोय, काहीतरी नवीन बघायला मिळू दे, निसर्गाचं दृश्य आणि आपला पन्हाळगड. तर चलो लेट्स गो. सो आवरून वगैरे झाले, फक्त पावसापासून वाचण्यासाठी आपल्याला जॅकेट वगैरे घालणार आहे. सो लेट्स गो, बघूया कसा एन्जॉयफुल हा व्लॉग होतोय. सो लेट्स गो. मेन म्हणजे आपला हा गोप्रो घेतलाय, कारण शूट घ्यायचं आपल्याला बरंच, कारण शूट भारी भारी शूट घेणार आहे मी गोप्रोमधून. सो चलो ओपन आहे. सो पॅकिंग वगैरे झाले आणि आपल्या अवध्याला पण फोन करून आपण सांगितले की लवकर लवकर यायला. आणि पाऊस बारीक आहे, ते लागतेच स्टँड आपल्याला, जे की गोप्रोच आहे. गोप्रो इथं माउंट करायचा आणि आपला ब्लॉग चालू करायचा. सगळं साहित्य घेतले आणि पावसानं पण बारीक बारीक हजेरी लावल्या, बारीक बारीक चालू झालाय आणि आम्ही आमचा प्रवास आता चालू करणार. सो लेट्स गो. घरापासून पन्हाळगड आमचा आहे बरोबर एक 15-17 किलोमीटर आहे. सो लेट्स गो. पावसात कठीण परिश्रम करून आम्ही फायनली पोहोचलोय पन्हाळगडावर. गडाच्या खालीच पाऊस आहे, गडावरती एवढा नाही आहे, बारीक आहे. आणि आम्हाला आता चहाची खूप गरज आहे. समोर आहे लकी प्रेमाचा चालेल का गोदरी चालू जन्नत में आ गए, जन्नत में. आम्हाला सक्त चहाची गरज आहे. चटणीवाले चहा घेतलाय, जरा गरम झालोय, अंग जरा गरम केले. पहिल्यांदा एका मिनिटापूर्वी सगळं दुःख होतं आणि लगेच एकाच सेकंदात गायब. तर आता 3 दरवाजे आमचं बघून झाले आणि इथून आम्ही आता चाललोय पुसाडी बुरुज बघायला. तिथला व्ह्यू खतरनाक आहे. पुसाडीला आता आपल्याला चालत जायला लागणार आहे, कारण उद्या गेट बंद असणार आहे. तिकडनं जायचं, तिकडनं वाट आहे पडलं. सो फायनली आम्ही पोचलो आता पुसाडी बुरुजावरती.
पाऊस पडेल जाशीला खाली येत ना. एक काम करूया आपण इथनं जायावरती. हां आणि हा आहे पुसाटी बुरुज. आणि हे इथून खाली बघा कसलं भारी दिसते. आता एक विषय झाला आहे जो की आपल्या फोनमध्ये पाणी गेले. पाणी पाणी बाहेर काढते. पाणी गेल्या होत्या कोण मध्ये पुसाटी बुरुजावरती जवळपास आम्ही अर्धा तास थांबलो आणि बारीक बारीक पाऊस आला. पडलं तर काय नाही, खाली जाणार. तर पुसाटी बुरुजावरती जवळपास आम्ही अर्धा तास होतो आणि इथून आम्ही चाललो आहे सज्जाकोटी बुरुजावरती, जो की फेमस आहे आणि मोठा आहे. हा व्ह्यू बघा कसला भारी वाटते. तर अंधार झाला आहे, 7:15 वाजलेत आणि आम्ही सज्जाकोटीवरती आलो. सज्जाकोटी बुरुजावरती आलोय. आता टाइम झाला आहे बरोबर 7:30. अंधारचं काही दिसणार नाही, फक्त फॉगच तुम्हाला दिसतील. चलो, जास्त वेळ थांबण्यात पण काही अर्थ नाही आहे कारण पाऊस परत यायला लागलाय. सो लेट्स गो.